आईज आपला इथे येऊन पोपट झालेला आहे. टॉकिश गँग हाड. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा व्हिडिओ खूप क्रेझी असणार आहे. अजून मावशी तयार झालेली नाहीये. सध्या तर मी तयार झालोय, कारण आज आपल्याला जायचं आहे कबीर मठावर. व्हिडिओला लास्ट पर्यंत वॉच करा. सध्या तर शेजारचे काकू आले, मग आता आपण निघलोय कबीर मठाकडं. तर सध्या तर आपण निघलेलो होतो कबीर मठाकडे. कबीर मठाकडे जाण्याचा रस्ता आपल्या शेतापासूनच आहे. तर आपल्याला या रस्त्याने जायचं आहे. चप्पल एकदम जंगल टाइप रस्ता आहे ना. फायनली मी वर पोहोचलो. तर काय तुम्ही बघू शकता, इथं कोणतरी देवींची मूर्ती फोडून टाकलेली. इट्स सो बॅड हॅबिट गाईज. असं कोणीच करत जाऊ नका, चांगलं नसते. बस का हाय हाय. अरे तिथं घाबरली. सुगाय तर बघू शकता तुम्ही, हे तळ खूप मोठं आहे. इथं ह्याच तळ्यात 2-3 महिन्यापूर्वी एक मुलगा वारलेला आहे डुबून. भगवान उसके आत्मा को शांती दे. ऐ तिकडे नको जाऊ. सो तरी आपले सगळे गँग आपण यांच्या संग जाणार आहे. इन सब में मैं एकलौता मर्द हूँ. और ये किती वेळ आहे तू आदित्य? 10वीला आहे वाटतं का तुम्हाला? 10वीला. बेबी फेस. तर आपल्याला त्या तिकडं जायचं आहे. समोर सगळं तारे म्हणजे चिडून सगळं आपल्या गावाला वीज पुरवठा होतो. त्याच्याच पाठीमागे तुम्ही बघू शकता हिल्सचा व्ह्यू. इथं एक खासियत आहे, इथं हिल्सचा व्ह्यू खूप म्हणजे खूप मस्त दिसत असतो सकाळी आणि संध्याकाळी. आपण चुकलो होतो, आपल्याला तिकडं नव्हतं जायचं, आपल्याला जायचं इकडं. सो मिस्टेक गाईज, मिस्टेक. इंग्लिश येत नाही जास्त, समजून घ्या. इथंच पोचलोय. मला वाटलं होतं आपण चुकलो, बट दुसरा रस्ता पण इथंच येत होता. तर गाईज यांच्या संग जायचं म्हणल्यावर खूप टाइमपास, कोणीच लवकर चालत नाही. अय आधी चल रेसलो. रेस का पळता नाही? असं कसं काय? हा अरे यार. तर गाईज आपण पोचलेलो होतो, पण इकडं चालू होती व्हिडिओ शूटिंग असं तुम्हाला वाटल, पण हे व्हिडिओचा कॅमेरा नाही. तर हे जमीन मोजण्यासाठी चालू आहे. इथं प्लॉट विकतात. तर फायनली गाईज आपण कबीर मठात आलेलो आहे. इथून तर सगळं कबीर मठ आहे. आपण तुम्हाला मधले देव आणि टेरिसवर जाऊन पण व्ह्यू दाखवू. ओ भाई टॉकिश गँग हाड. ते भूक राहिले माझ्यावर. टांग 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 डुडुम डुम डुम. तर हे आहे आपल्या पाठीमागं कबीर मठ. आवलेला आता काय करायचंय? हा देवाला म्हणे या वरून या मध्ये. हा सही पडला होता. टेलिपोर्ट व्हावं लागेल इथून आपल्याला. आईज आपला इथे येऊन पोपट झालेला आहे, मंदिर लावलेलं आहे, त्यामुळं सगळे इथं बसलेले. कोणी येतं का वाट बघायला. बहुत बडा पोपट हो गया है. इकडे वर जायला रस्ता आहे का? कुठून आहे? हिमधून. तर गाईज तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी वर जाऊन.
ये पळ 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 आयुष्य तू तर दमला. तर मी तुम्हाला वर दाखवायला आलोय. हे आहे मंदिराचा व्ह्यू आणि इथून दिसते सगळे हिल्स. तर गाईच जर मंदिर उघडं असतं किंवा झालं तर इथून आपल्याला बीबी का मकबरा दिसतो, म्हणजेच संभाजीनगरचं ताजमहल. ते दाखवायला जाऊया जर मंदिर ओपन झालं तर. कॅमेरा गाईच मंदिर तर बंद असल्यामुळं हे लहान लहान मुलांना आता मी चाललोय घसरगुंडी खेळायला. टेक्निक गाईज टेक्निक, बाकी काही नाही. बघा त्याचे पाय पुरत नाही म्हणून तो त्याच्यावर उभं राहून आलाय. हे काय चालू आहे. तर गाईज यांना लागलेले आहे तहान म्हणजे प्यास, तर ते पाणी पित आहे आणि हातपाय धुत आहे. ए छोटू तर गाईज आपला पोपट झालेला आहे. ते ज्यांच्याकडे चावी ते आलेलेच नाहीये, म्हणून आता आपण चाललोय डायरेक्ट घरी. तर गाईज मी आता सध्या आलो होतो कबीर मठाहून घरी. तिथं आपला झालेला आहे खूप घाण पोपट. तर काका पण आले होते गावातून, तर त्यांनी आणली होती आपल्याला खायला पाणीपुरी. आता आपण खाऊ पाणीपुरी. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.